विठ्ठल 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 विठ्ठल. एक भक्त, एक भावना आणि एका देवाची भक्तीची परीक्षा. कधी काळी एका छोट्याशा गावात पुंडलिक नावाचा तरुण राहत होता. सुरुवातीला तो फारच उद्धट, आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता. पण एक दिवस काही संतांच्या प्रभावाने त्याचं मन बदललं. त्याने ठरवलं, आता उरलेलं आयुष्य आईवडिलांची सेवा करत ईश्वराला अर्पण करेन. दिवस जात होते. एक दिवस भगवान श्री विठ्ठल स्वतः पंढरपुरात त्याचं दर्शन घेण्यासाठी आले. विठ्ठलाने घरात प्रवेश करायचा प्रयत्न केला, पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांच्या पायांची सेवा करीत होता. विठ्ठल थांबले, पण पुंडलिक म्हणाला, देवा क्षमा कर, मी आईवडिलांची सेवा सोडून उठू शकत नाही. तूच थांब, ह्या विटेवर उभा राहा. आणि म्हणे विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले, 2 हात कमरेवर ठेवून प्रेमाने पाहत. त्या दिवसापासून श्री विठ्ठल उभे आहेत. विठोबा भक्तासाठी वाट पाहणारी आणि पुंडलिक तो बनला सर्वोच्च भक्त, ज्याची सेवा देवालाही प्रिय वाटली. ते भेटलो तो मंदिरातच नाही तर आईवडिलांच्या सेवेत, आपल्या कर्तव्यात. खरी भक्ती म्हणजे केवळ भजन गाणं नव्हे, तर स्वार्थ सोडून कर्तव्य निभावणं. आषाढी एकादशी हा दिवस आहे असा, जिथे सेवा आणि समर्पणाची परीक्षा पार पडली. चला पुंडलिकाच्या पावन भक्तीप्रमाणे आपली एकादशीही भक्ती, कर्तव्य आणि प्रेमाने उजळूया. हरी विठ्ठल, श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल.